In today's video, we are going to discuss about Science and Technology Part 2, Standard 10. Chapter number 1, Heredity and Evolution. Yesterday, we studied about the main two aspects that are heredity and hereditary changes. And next one is the transcription, translation and translocation. In today's video, we are going to discuss about evolution and evidences of evolution. So, what is meant by evolution? Evolution is the gradual change occurring in the living organism over a long duration. This is a very slow going process through which development of organism is achieved. उत्क्रांती म्हणजे काय? तर उत्क्रांती म्हणजे सजीवांमध्ये अत्यंत सावकाश होणारा क्रमिक बदल होय. ही प्रक्रिया अत्यंत सावकाश व जीवांचा विकास साधणारी असते. Then all the stages in changes occurred in various components ranging from stars and planets in space to the biosphere present on the earth should be included in the study of evolution. म्हणजेच अंतराळातील ग्रह ताऱ्यांपासून पृथ्वीवर असलेल्या जीवसृष्टीतील बदलांपर्यंतच्या अनेक टप्प्यांचा विचार उत्क्रांतीच्या अभ्यासामध्ये करणे आवश्यक ठरते. So, the formation of new species due to changes in the specific characters of several generations of living organism as a response to natural selection is called as evolution. म्हणजेच नैसर्गिक निवडीला प्रतिसाद म्हणून सजीवांच्या एखाद्या वर्गाच्या वैशिष्ट्यपूर्ण लक्षणांमध्ये अनेक पिढ्यांपर्यंत बदल घडण्याच्या ज्या प्रक्रियेमुळे अखेर नव्या जीवजाती निर्माण होतात ती प्रक्रिया म्हणजेच उत्क्रांती. अंडरस्टूड? देन theory of evolution. What say this theory of evolution is? According to this theory, first living material, that is protoplasm, has been formed in ocean. म्हणजेच उत्क्रांतीचा जो सिद्धांत आहे या सिद्धांतानुसार पहिला सजीव पदार्थ जो आहे जीवद्रव्य पृथ्वीवर समुद्रात निर्माण झाला. काळाच्या ओघात हजारो वर्षानंतर यापासून एकपेशीय सजीवांची निर्मिती झाली. इन ड्यू कोर्स ऑफ टाइम युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम, युनिसेल्युलर means one, cellular means cell, एकपेशीय, was gradually formed. Slowly changes occurred in the unicellular organisms from which larger and more complex organisms were formed. Duration of all these changes is at most 300 crore years. म्हणजेच ज्यावेळेस एकपेशीय सजीवामध्ये क्रमाक्रमाने बदल घडून आला व त्यापासून अधिक मोठे व अधिक जटिल सजीव विकसित झाले, हे सर्व बदल हळूहळू आणि क्रमाक्रमाने होत राहिले आणि या विकासाचा कालपट जवळजवळ 300 कोटी वर्षांचा आहे. अंडरस्टँड? देन द चेंजेस अँड द डेव्हलपमेंट इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅड बीन ऑल राउंड अँड मल्टी डायमेन्शनल अँड दिस इज लीड टू इव्हॉल्युशन ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ ऑर्गॅनिझम. हेन्स दिस ओव्हरऑल प्रोसेस इज कॉल्ड एज द इव्हॉल्युशन विच इज ऑर्गनायझेशनल. म्हणजेच सजीवामधील बदल हा विकास हा सर्वव्यापी सर्व अंगांनी होत गेला व यातूनच अनेक प्रकारचे सजीवा अस्तित्वात आले. त्यामुळेच या सर्व प्रक्रियेला क्रमविकास अथवा उत्क्रांती म्हटले जाते, जी की संघटनात्मक उत्क्रांती आहे. भिन्न रचना व कार्य असलेल्या पूर्वजांपासून वनस्पती व प्राण्यांचा प्रागैतिक विकास म्हणजेच उत्क्रांती होय. ओके, अंडरस्टँड? उत्क्रांतीचा हा सिद्धांत आपण या ठिकाणी पाहिला. या सिद्धांतानुसार पहिला सजीव पदार्थ जो आहे जीवद्रव्य पृथ्वीवर समुद्रात निर्माण झाला. द नेक्स्ट वन, दॅट इज द एव्हिडन्सेस ऑफ इव्हॉल्युशन. व्हॉट आर द एव्हिडन्सेस ऑफ इव्हॉल्युशन? म्हणजेच उत्क्रांतीचे पुरावे. एव्हिडन्सेस ऑफ इव्हॉल्युशन इज अन एव्हरलास्टिंग प्रोसेस ऑफ चेंजेस. Evolution is an everlasting process of changes. The proofs to support this process are called as the evidences of evolution.
which are following types. In that, first one is the morphological evidences. उत्क्रांतिवादाचे जे काही पुरावे आहेत, यामधला पहिला पुरावा जो आहे तो बाह्यरूपीय पुरावे. Next, first one is the morphological evidences. Look at the picture. Various similarities like structure of mouth, position of eyes, structure of nostrils and ear pinning and thickly distributed hairs on the body are seen in animals. Whereas similarities in characters like leaf shape, leaf venation, leaf petiole, etc. occur in case of plants. That indicates that there are some similarities in those groups and hence it proves that their origin must be same and must have common ancestors. आपल्याला या चित्राचं निरीक्षण केल्यानंतर काय दिसून येईल तर बघा, प्राण्यांच्या तोंडाची रचना, डोळ्यांचे स्थान, नाकपुड्या तसेच कानांची रचना, अंगावरील दाट केस इत्यादी समान वैशिष्ट्ये प्राण्यात आढळतात. तर वनस्पतीमध्ये कोणकोणते आढळतात ते पहा, त्या चित्रामध्ये नीट निरीक्षण करा. तर पानांचा आकार, शिराविन्यास, पर्णदेठ, पानाची रचना इत्यादी समान वैशिष्ट्ये वनस्पतीत आढळतात. यावरून आपल्याला काय लक्षात येईल, म्हणजेच यामुळेच त्यांचा उगम समान आहे व ते एकाच पूर्वजांपासून उत्क्रांत झाले असावेत हे सिद्ध होते. हा झाला पहिला पुरावा, बाह्यरूपीय पुरावा, दॅट इज मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस. देन नेक्स्ट वन इज द एनाटॉमिकल एव्हिडन्स. आता शरीरशास्त्रीय पुरावे कोणते? देन अगेन सी ॲट पिक्चर. If we carefully observe the pictures, there doesn't seem any superficial similarity between human hand, cat's foreleg, flipper of whale, and patagium of bat. Similarity use of each those structure is different in respective animals. However, there is a similarity in structure of bones, bony joints, in organs of each of those animals. This similarity indicates that those animals may have common ancestor. ज्यावेळेस आपण चित्राचं काळजीपूर्वक निरीक्षण करू त्यावेळेस आपल्याला पहा, त्यामध्ये काय दिसेल तर मानवी हात आहे, मांजरीचा पाय आहे, वटवाघळाचा पंख व देवमाशाचा पर. यात आपल्याला वरवर पाहता कोणतेही साम्य नाही. तसेच प्रत्येकाचा त्या त्या प्राण्यात असलेला उपयोगही वेगळा आहे. त्यांच्या रचनेतही भिन्नता आहे, परंतु प्रत्येकाच्या अवयवातील हाडांच्या रचनेत व हाडांच्या जोडणीत मात्र साम्य दिसून येते. हे साम्य त्यांचे पूर्वज समान असावेत याकडे निर्देशित करते. लक्षात आलं, समजलं हे? आपण या ठिकाणी दोन उत्क्रांतीचे पुरावे पाहिलं. फर्स्ट वन इज द मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स अँड सेकंड वन इज द एनाटॉमिकल एव्हिडन्सेस, दॅट इज शरीरशास्त्रीय पुरावे. नेक्स्ट वन, थर्ड वन इज द वेस्टिजियल ऑर्गन्स. वेस्टिजियल ऑर्गन, अवशेषांगे. आता हे अवशेषांगे कोणते आहेत यामध्ये आपल्याला पाहायचंय. द डिजनरेटेड ऑर अंडर डेव्हलपमेंट अनलेस ऑर्गन्स ऑफ ऑर्गॅनिझम्स आर कॉल्ड एज द वेस्टिजियल ऑर्गन्स. म्हणजे सजीवामधील ऱ्हास पावलेल्या किंवा अपूर्ण वाढ झालेल्या निरुपयोगी इंद्रियांना अथवा अंगांना अवशेषांग म्हणतात. अंडरस्टँड? तर या ठिकाणी आपल्याला हे जे वेस्टिजियल ऑर्गन्स आहेत. नेक्स्ट, द नॉन फंक्शनल ऑर्गन्स इन सर्टन ऑर्गॅनिझम्स मे बी फंक्शनल इन अदर ऑर्गॅनिझम, दॅट इज इट इज नॉट वेस्टिजियल इन अदर ऑर्गॅनिझम. अपेंडिक्स which is useless to human is useful and fully functional organ in the ruminants. रवंत करणाऱ्या प्राण्यांमध्ये हे अंतर्पुच्छ हे काम करत असतं, जे की मानवामध्ये त्याचा उपयोग होत नाही. सिमिलरली मसल्स ऑफ इयर पिन्ना which are useless to human are useful in monkeys for the movement of ear pinna. Various vestigial organs like tailbone, wisdom teeth and body hairs are present in the body of human being. यामध्ये आपल्याला माहिती झालं की बाबा बदलणाऱ्या किंवा भिन्न पर्यावरण जगण्यासाठी सजीवामध्ये अचानक नवी ऊती, अंगे किंवा इंद्रिय उत्पन्न होऊ शकत नाहीत.
तर अस्तित्वात असलेल्याच इंद्रियात क्रमाक्रमाने बदल घडून येत असतो. So we discussed the evidences of evolution. In that, first one is the morphological evidences, second one is the anatomical evidence, and third one is the vestigial organ. These 3 points we are discussed. Next point will be discussed in another video. So understand, we study in this lecture, that is what is meant by evolution, then theory of evolution, and next one is the evidences of evolution. In that, first one is the morphological evidence, then anatomical evidence, and vestigial. So okay, thanks. Next video will be tomorrow. Thank you very much.